श्री स्वामी समर्थ। बखर भाग 19। यवनावर कृपा केली। श्री स्वामी समर्थ मंगळवेड्यास असताना एक यवन त्यांची सेवा करीत असे। स्वामी समर्थांची स्वारी पटवर्धनांकडे कुर्णात होती। तिथे जाऊन चिलीम तयार करून तो यवन महाराजांना तंबाखू पाजित असे। महाराज गावात आले म्हणजे तो त्यांची सेवा करी। तो काही धंदा करीत नसे। वेड्यासारखं गावात फिरावं, कुठंतरी भाकर मागून खावी, याप्रमाणे त्याची वृत्ती असे। याप्रमाणे बरेच दिवस त्यानं महाराजांची सेवा केली। पुढे महाराजांनी त्याच्यावर अनुग्रह करून मस्तकी हात ठेवून त्याला ज्ञान दिलं। पुढे तो यवन अवलिया बनला। ब्रह्मात्कारी पिशाच्य वृत्तीनं राहून अंतःकरणी ब्रह्मतदाकार होऊन तो सच्चिदानंदी लीन झाला। महाराजांनी कोणास उपदेश वगैरे केला नाही अशी लोकांची समजूत आहे, पण या अवलियाच्या उदाहरणावरून महाराज कृपा करीत यात शंका नाही। पुढे हे यवन अवलिया पंढरपुरास जाऊन सातारा जिल्ह्यात गेले। ते कृष्णा तटाकी पिशाच्य वृत्तीनं भ्रमण करीत। पुढे हे अवलिया मोठे योगी आहेत अशी जगात त्यांची कीर्ती होऊन पुष्कळ कामनिक लोक त्यांच्याकडे येत असत। हे अवलिया कोणी भेटीस आला तर त्याला दगड मारून जवळ येऊ देत नसत। दगड कोणास न लागेल असा ते मारीत, पण ज्याला दगड लागेल त्याची कामना मात्र पूर्ण व्हावी अशी त्यांची कृपा असे। श्री यशवंतराव महादेव देव हे महाराज मंगळवेड्यास असताना भोसे गावहून तेथे जाऊन काही दिवस श्री स्वामी सन्निध राहून त्यांची कृपा संपादन करून परत गावी गेले। पुढे ते देव मामलेदार म्हणून प्रसिद्धीस आले। यावरून श्री स्वामी समर्थ योग्यतेनुरूप अनुग्रह करीत असं सिद्ध होतं। श्री स्वामी समर्थ। बखर। लेखक श्री गोपाळबुवा केळकर। संपादक श्री रामचंद्र चिंतामण ढेरे। अनमोल प्रकाशन श्री स्वामी समर्थ।